आजची वांग्याची भाजी आहे ना, ज्याला वांगा आवडत नाही ना त्याला सुद्धा खायला लावणारी आहे. एवढी टेस्टी आणि चवदार लागते. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तसे 2 कांदे घ्यायचे फोडून आणि त्याला गॅसवर ठेवून द्यायचं जाळीवर बरं का भाजण्यासाठी. नंतर थोडंसं खोबरं कापून घ्यायचं आणि लगेच तवा ठेवायचा गॅसवर. तव्यावर कापलेलं खोबरं टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं. खोबरं काढून घ्यायचं, नंतर शेंगदाणे टाकायचे. आता शेंगदाण्याला सुद्धा असं खरपूस भाजून घ्यायचं, त्याला सुद्धा काढायचं आणि नंतर त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या. आता हिरव्या मिरच्यावर थोडंसं तेल टाकायचं, त्याला भाजून घ्यायचं, लसूण टाकायचा आणि नंतर कोथिंबीर टाकायची. आता कोथिंबीरला सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याच्यात त्यांना भाजलेला कांदा टाकायचा. थोडंसं वरून परत तेल टाकायचं आणि कांद्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं. कांद्याला काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात वांगे टाकून धुवून घ्यायचे. परत पाणी घ्यायचं आणि त्यात मीठ टाकायचं. आता ह्याला वांग्याला आहे ना आपल्याला कापून घ्यायचं, तर त्याचा थोडासा देठपुटचा कापून घ्यायचा आणि वांग्याला 4 काप कापायचे असे मस्तपैकी. बघून घ्यायचं बरं का, नाही तर आळी पण राहते, त्याच्यामुळे व्यवस्थित बघायचं. आता मसाला थंड झालेला असतो, त्याला आहे ना पाणी टाकून बारीक करून घ्यायचं. बघा असं एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं, मीठ टाकायचं आणि कापलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा मसाला बरं का. आता काय करायचं, लगेच कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं आणि तेलामध्ये लगेच घरातला काळा मसाला टाकायचा, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि हळद टाकायची आणि ही भरलेले वांगे त्याच्यात टाकून द्यायचे. आता या वांग्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर परत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आता ह्यावेळेस मीठ आहे ना विचार करून टाकायचं, कारण की पहिलं सुद्धा मीठ टाकलेलं आहे. आणि नंतर लगेच आहे ना हा मसाला टाकून द्यायचा बारीक केलेला. आता चांगलं मिक्स करून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी बारीक गॅस करून, म्हणजे वांगे चांगले वाफवते. मग नंतर झाकण काढायचं आणि चांगलं मिक्स करून घेऊन आता याच्यात पाणी टाकायचं. पाणी गरम करूनच टाकायचं आणि थोडंसं जास्त टाकायचं, कारण की वांगे शिजायला पण पाणी लागतं. आणि आता आहे ना चांगलं मिडियम गॅसवर याला आहे ना चांगलं 7-8 मिनिटांसाठी उकळी आणून घ्यायचं. मग बघा कसला आपला रस्सा तयार होतो, एकदम मस्त आणि झणझणीत. तर मग आता ज्याला वांगे आवडत नाहीत ना त्याला ही भाजी खाऊ घाला. मग बघा तुमचं कसं कौतुक करताय. तर एक वेळेस बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.